मी काही जास्त वेळ नाही घेतला. मला जे सांगायचं त्यातलं प्रत्येक वाक्य तुमच्यासाठी महत्त्वाचं असतं. निश्चितच या गोष्टीचा फायदा तुम्हाला या वर्षीच्या फलटणीच्या नियोजनाच्यासाठी होईल अशी अपेक्षा करा. येणारं सीझन तुम्हाला कमी रोगराईचं, कमी फवारणीचं आणि चांगल्या भावाचं जावं ही ईश्वराकडे अपेक्षा करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागामध्ये मागच्या 1.5 महिन्यापासून सातत्यानं तापमान वाढत चाललं. पेरूजवळील तापमानात काही इतकं जास्त काही फरक पडताना दिसत नाही, तो स्टेबल आहे. या कंडिशनला आपण ला निनोची सुरुवात झालेली आहे असे म्हणू शकतो. पण या ला निनोचा आपल्याकडे एकदा परतीचे वारे सुरू झाले की त्याचा कोणताही विपरीत परिणाम आपल्या भागावरती होणार नाही. ला निनो पावसाळा संपताना जर आला तरी तो पावसाचं प्रमाण जास्त देईल किंवा जास्त प्रमाणात पाऊस घेऊन येईल असे वाटत नाही. आता इंडियन ओशियन डायपोल म्हणजे अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान हे तुलनेने कमी आहे बंगालच्या उपसागराच्या तापमानापेक्षा. म्हणजे अरबी समुद्राचं वास्तविक तापमान 0.8 अंश सेल्सिअसनं अधिक आहे आणि 2.1 अंश सेल्सिअसनं बंगालच्या उपसागराचं तापमान जास्त आहे. आणि हा जो फरक आहे हा फरक आणखी वाढण्याची शक्यता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून आहे. इंडियन ओशियन डायपोल निगेटिव्ह फेज मध्ये आहे. ज्यावेळी अशी परिस्थिती तयार होते त्यावेळी ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये वादळांची संख्या ही जास्त असते. मागच्या वर्षीपेक्षाही या वर्षी ऑक्टोबरच्या मध्यापासून डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत वादळांची संख्या ही अधिक राहते. ज्यावेळी अशी परिस्थिती राहते त्यावेळी जेस्ट्रीम जे काश्मीरमधून सुरू होतात आणि राजस्थानमधून अरबी समुद्रामध्ये येऊन मिळतात त्याचे अँगल चेंज होण्याचे चान्सेस जास्त राहतात. अशा कंडिशनमध्ये आपल्या भागामधलं वातावरण शुष्क आणि थंड जास्त राहण्याचे चान्सेस आहेत. जसं सावंत सरांनी सांगितलं, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत थंडीचं प्रमाण हे जास्त राहतं. फार सांगलीमध्ये देखील नोव्हेंबरचा दुसरा आठवडा, तिसरा आठवडा, डिसेंबरचा तिसरा आठवडा कवठेमहांकाळ, डोंगरचुनीच्या वरचा भाग, आगळगावचा परिसर, पलुसा परिसरामध्ये 10 अंश सेल्सिअस पेक्षाही कमी तापमान राहण्याची शक्यता. वाळवा विभाग 8 अंश सेल्सिअस पर्यंत लोएस्ट तापमान यावर्षी टच होऊ शकते. ज्या अजून एक यावर्षी मला माहिती आहे तुम्हाला किती लोकांना माहित आहे कारण आम्ही JS मध्ये काम बऱ्याच वर्षापासून करतो. ज्यांनी आपलं ऍप्लिकेशन वापरत असेल त्यांना तो माहित असेल. काल आम्ही इकडे येण्याच्या आधी आम्ही ज्यावेळी सर्वे केला सांगली संपूर्ण जिल्ह्याचा 2019 मध्ये 1,19,000 एकर द्राक्ष बाग होते आणि कालचा जो डेटा आहे तो डेटा जर पाहिला तर तो 84,634 एकर हा इतका दाखवतो आणि हा डेटा 90% पेक्षाही जास्त ऍक्युरेट आहे. याच्यामध्ये खूप काही जास्त फरक असेल असं मला तरी वाटत नाही. यापैकी 7,219 एकर क्षेत्राची फक्त छाटणी झालेली आहे. आज 18 तारीख आहे. मागच्या 5 वर्षाचा जर ॲव्हरेज जर काढला तर आतापर्यंत जवळपास 22 ते 25% छाटणी पोहोचायला हवी होती, पण अजूनही 10% देखील आपली एरियाची छाटणी झालेली नाहीये. जेवढं इन्क्वायरी केलेली आहे किंवा जेवढं डेटा माझ्यासमोर आहे तो डेटा जर पाहिला तर 25 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यानमध्ये 90% छाटण्या या 20 दिवसामध्ये 21 दिवसामध्ये होण्याचे चान्सेस आहेत.
जर बेदाण्याचे प्लॉट असतील तर इतकं काही घाबरण्याची शक्यता इतकी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण टेबल ग्रेप्सची असेल तर निश्चितच याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता जर या ब्रेडचा छाटण्याचा जर विचार जर केला तर वातावरण कसं राहील आणि वातावरणाचा इम्पॅक्ट काय काय होऊ शकतो याबद्दल मी माहिती देतो. आजही बरेचसे पावसाचे चान्सेस होते, बऱ्याच ठिकाणी पाऊसही झाला असावा. खास करून पश्चिमेकडील भागामध्ये या काळामध्ये खूप जास्त पावसाचे चान्सेस होते. बलुचा एरिया, मालवा, त्याच्यानंतर कवठेमहांकाळचा परिसर या भागामध्ये पावसाचे चान्सेस होते. तासगावला देखील जवळपास 6 mm पर्यंत चान्सेस होते. उद्या जवळपास 12 mm पर्यंत चान्सेस आहे. इथून पुढे सुरुवात होते पण कन्सिस्टंट आहे. सोमवार पर्यंत पाऊस हा वळवासारखा, दुपारपर्यंत कडक ऊन, दमट वातावरण आणि दुपारनंतर पावसासाठी अनुकूल वातावरण आणि जिथं स्थानिक वातावरण तयार होईल अशा ठिकाणी पावसाचं प्रमाण हे जास्त राहील. ही परिस्थिती पुढचे 4 दिवस, त्याच्यानंतर रिमझिम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी आहे. 1 आणि 2 तारखेला साधारणतः जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडीचा जो काही परिसर आहे या भागामध्ये पावसाचे चान्सेस आहेत. मिरज, तासगाव आणि तासगावचा पश्चिम भाग या भागामध्ये पावसाचे चान्सेस तसे कमी आहेत. 6, 7, 8, 9 आणि 10 तारखेला ऑक्टोबरच्या वळवासारखे विजांच्या कडकडाटासह पावसाचे चान्सेस आहेत. खास करून पूर्वेकडील भाग यासाठी जास्त पोषक परिस्थिती तयार होऊ शकते. येळावी जवळच्या भागामध्ये 7 तारखेला, 7 आणि 8 तारखेला येळावी मलूस हा जो सेक्शन आहे या सेक्शनमध्ये थोडासा जास्त असेल इंटेन्सिटी, 40 ते 42 mm पर्यंत पावसाचे चान्सेस या ब्रेडमध्ये दिसतात. परतीचे मोसमी वारे आपला प्रवास सुरू केलेला आहे. पुढचे 3-4 दिवस त्याचा वेग जास्त असेल पण त्याच्यानंतर त्याचा वेग कमी होईल. आपल्या भागामध्ये तो 14, 15 आणि 16 हे 3 दिवस ऍक्टिव्ह दिसतो. 16 तारखेनंतर बऱ्याच प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण, मोसमी पावसाचं प्रमाण हे कमी होतोय. पण वादळामुळे 27, 28 आणि नोव्हेंबरचे 8, 9 आणि 10 हे 3 दिवस वातावरण खराब होण्याचे चान्सेस राहतात. पाऊस किती होईल हे आतापासून सांगणं अवघड आहे, पण इथून पुढे तीव्र थंडीला सुरुवात होईल. जर समजा आता 25 ऑक्टोबरच्या दरम्यानमध्ये आपल्या छाटण्या सुरू होतोय तर यांना पोंग्यामध्ये थोडंफार अडचणी येतील, पण बरेचसे फ्लॉवरिंग पण बऱ्यापैकी चांगल्यापैकी पासून पुढं जाईल. या प्लॉटना डाउनीचे इन्फेक्शन थोडेसे कमी राहतील, पण करपा आणि बुरीचे प्रॉब्लेम्स हे सर्वात जास्त राहतील. जे प्लॉट्स 10 ऑक्टोबरच्या नंतर आहेत त्यांना डाउनी आणि करपा देखील कमी त्रास देईल कंपॅरेटिव्हली, पण त्रास तरी देईल. जे प्लॉट 20 ऑक्टोबरच्या नंतर आहेत त्यांना बुरी बऱ्याच प्रमाणामध्ये त्रास देऊ शकते. याच्यासोबत जे शूट्स, जे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जे आपल्याला पाहिजे आहे ते मिळवण्यासाठी खूप जास्त त्रास होऊ शकतो, खूप जास्त. कारण थंडी इतकी तीव्र आहे, शुष्क आहे वातावरण. ETO साधारणतः 3.8 पासून 4.2च्या आसपास आहे. तुमचे बेरीचे साईज होणं, शेंडा होणं ह्या सगळ्या गोष्टीला अडचणीचं ठरू शकतं. जो डेटा माझ्यासोबत आहे त्या डेटाच्या नुसार मागच्या 2 वर्षापासून फॉस्फरस, कॅल्शियम आणि झिंक या 3 अन्नद्रव्याची कमतरता सांगली विभागातून जेवढे आमच्याकडे डेटा आलेले आहेत साधारणतः 11 ते 12,000 रिपोर्ट्स आमच्यापर्यंत पोहोचले असतील मागच्या 3 वर्षामध्ये. हे कन्सिस्टंटली कमी असणारे आहे. आता पुढचा पार्ट किडिंगच्या साठीचा. यावर्षी जतचा पूर्वेचा जो भाग आहे तो 22 एप्रिल पासून पावसाला सुरुवात झाली. बाकी सगळा सांगली जिल्हा जर पकडला तर 6 मे पासून पावसाला सुरुवात झाली. जे मोसमी पावसाच्या सुरुवातीला जे काही करायचे होते ते कोणी केले असं वाटत नाहीये आपल्याला. खोडकिडीच्यासाठी, खोडकिडीच्या प्रतिबंधाच्यासाठी जेवढे धुतले पाहिजे होते तेवढे धुतलेले नाहीयेत. मागच्या वर्षी ही 5% पेक्षाही जास्त लोकांनी आपले खोड ओलांडे धुतले असतील असं मला वाटत नाही. याचा परिणाम मागच्या महिन्यापासूनच खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसायला सुरू झाला. जूनच्या दरम्यानमध्ये मिलीबग दिसण्यास सुरुवात होतो दरवर्षी.
मागच्या 30 वर्षामध्ये असं झालं नाही की मोसमी पावसाच्या सुरुवातीला मिलीबग दिसला नाही असं, पण यावर्षी मिलीबगच्या हालचाली दिसलेल्या नाहीये. बऱ्याच प्रमाणामध्ये सुप्त अवस्थेत गेलेले आहेत. या वर्षीचं शुष्क आणि थंड वातावरण मिलीबगला जास्त पोषक असेल, मिलीबग जास्त प्रमाणात वाढताना दिसू शकतं. यावर्षी घोडकिडी खूप जास्त प्रमाणात दिसेल. ज्यांचा प्लॉट ड्राय आहे, ज्यांच्या प्लॉटला पाणी कमी गेलेलं आहे, तिथे अनकंट्रोल्ड मिलीबग आणि घोडकिडीचा प्रादुर्भाव यावर्षी दिसू शकतो. या दोन्हीकडं तुम्हाला छाटणीच्या नंतर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता याच्या नंतरचा जर भाग जर पाहिला तर उडद्या किडीचा प्रादुर्भाव सुरुवातीला या पिरियडमध्ये ऑक्टोबरच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत खूप जास्त दिसेल. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तो कमी होऊन जाईल. उडद्याचा फुलकिडीचा प्रादुर्भाव थोडासा जाणवेल, खूप जास्त टिकून राहणार नाहीये. ही आताची कीड आणि रोग व्यवस्थापनाच्या संदर्भात तुम्हाला या गोष्टीचा निश्चितच फायदा होईल अशी मी आशा करतो आणि थांबतो. आणि पुन्हा एकदा हा सीझन तुम्हाला भरपूर पैसे